नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार नागपूरमध्ये असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते। दीर्घकालीन व्हिसावर असलेल्यांव्यतिरिक्त बहुतांश नागरिक पाकिस्तानला परत गेले आहेत। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 7 मे रोजी देशभरात एक मोठे मॉक ड्रिल आयोजित केले जात आहे। महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नाशिकसह 16 जिल्ह्यांमध्ये हे ड्रिल पार पडेल। मुंबईत 60 ठिकाणी एकाच वेळी मॉक ड्रिल होईल, त्यामुळे काही ठिकाणी तात्पुरता वीज पुरवठा बंद केला जाऊ शकतो। पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढत असतानाच भारताने मंगळवारी मध्यरात्री 1:30 नंतर पाकिस्तानवर हल्ला केला। पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसानंतर भारताने ही प्रत्युत्तरात्मक कारवाई केली। त्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले। या हल्ल्यात 9 दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य करण्यात आले। यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात प्रचंड तणाव पसरला आहे। त्यात आता रशियाने भारताला मोठा पाठिंबा दिल्याने दिलासा मिळत असतानाच कतारच्या पंतप्रधानांनी मोदींशी चर्चा करून भारताच्या सर्व कारवाईला समर्थन दिले आहे। रजनीकांतच्या ॲक्शन थ्रिलर कुली या चित्रपटाचा प्रोमो 6 मे रोजी रिलीज झाला असून त्यात रजनीकांतचा दमदार लुक पाहायला मिळतो। लोकेश कनागराज दिग्दर्शित हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे। भारतातील अनेक शहरांमध्ये सध्या IPL 2025 खेळण्यात येत आहे। ही स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आहे। 7 मे रोजी भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईनंतर भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे अखेरच्या टप्प्यात असलेला IPL 2025 रद्द होण्याची शक्यता आहे। बातम्यांचा थोडक्यात आढावा तुम्ही बघत होते न्यूज वाइब्स मध्ये। पुन्हा भेटूया काही ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत काळजी घ्या आणि बघत रहा अभिजित भारत। अभिजीत भारत, पहुंचे हर खबर तक।